श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, जसं तुम्हाला माहितीच आहे की आपले जे आतापर्यंत जे 3-4 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला गुरुचरित्राद्वारे पारायण कसे करायचे पारायण कसे करायचे, पारायणात कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत, संकल्प कसा करायचा आहे इथपर्यंत मी तुम्हाला वाचून दाखवलं। त्यानंतर पहिल्या अध्यायाचा अर्थ तुम्हाला समजून सांगितला, दुसऱ्या अध्यायाचा पण अर्थ समजावून सांगितला। आता आपण आज करणार आहोत 3ऱ्या अध्यायाला सुरुवात। तर चला करूया, स्वामींचं नाव घेऊन करूया आपल्या व्हिडिओची सुरुवात। श्री स्वामी समर्थ मित्रांनो। तर मित्रांनो, 3रा जो अध्याय आहे त्यात आहे अंबरीषाची कथा। वाचायला सुरुवात करतो, कृपया लक्ष देऊन ऐका प्लीज। खूप कमी लोकांना मित्रांनो हे सौभाग्य भेटतं आणि त्यापैकी आपण एक आहोत। तर तुमचा महत्त्वाचा वेळ काढून हे ऐका, हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कल्याणासाठीच आहे। चला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। सिद्ध योग्याच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकांना खूप प्रसन्न वाटले। ते म्हणाले, मुनिवर्य, माझ्या मनातील संशय घालवून तुम्ही मला उद्धारायाचा मार्ग दाखवून दिला आहे। आता स्वतःविषयी काही सांगा, मी तुमचा दास होऊ इच्छितो। तेव्हा सिद्धांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले, ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तिथेच मी वास करतो। गुरुस्मरण हाच माझा खरा आहार आहे। बघा, गुरूंचं नामस्मरण हाच माझा खरा आहार आहे। मग त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दाखवला व म्हणाले, या ग्रंथात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितलेले आहे। मी याचे नित्य पठन करतो। त्याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होते। बघा, साक्षात ते जे गुरु आहेत ते जे त्यांना सांगत होते ते स्वतः बोलत आहेत की हे गुरुचरित्राच्या वाचनाने किंवा जर कोणी वाचत असेल तर आणि आपण ऐकत असलो तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात। त्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते। या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्यास कार्य सिद्धी होते। जे एखादं जेव्हा तुम्हाला तुमचं एखादं कार्य असेल, जे कार्य तुमचं अडलेलं असेल किंवा ते कार्य तुम्हाला पूर्णच झालं पाहिजे, इतकं महत्त्वाचं जर ते कार्य असेल तर त्या कार्याच्या सिद्धीसाठी सुद्धा आपण सप्ताहाचं पारायण घेऊन ते कार्य पूर्ण सिद्धीस नेऊ शकतो। इतकं ते पॉवरफुल आहे। संतानहीनाला संतती प्राप्त होते, ज्यांना मूलबाळ नाही त्यांना मूलबाळ प्राप्त होते। ग्रहपीडा, रोगपीडा, ब्रह्महत्यादी पातके निवारण होतात।